कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आजचा दिवस सकाळी 7 वाजल्यापासून अत्यंत उत्साहानं आणि निष्ठेनं लोक मतदानाला बाहेर पडत आहेत। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 2 उमेदवार कोल्हापूर मतदारसंघातून माननीय संजयदादा मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने हे दोघं महायुतीकडून लढत आहेत। खरं तर प्रचारापासून महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी प्रचंड मोठी आघाडी घेऊन लोकांच्या मध्ये उत्साह निर्माण केलेला आहे। लोकांच्या मध्ये मोदींच्या कामाच्या बद्दल प्रचंड आस्था निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या दोन्ही जागा महायुती निश्चितपणानं जिंकेल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। त्याचं कारण असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातले प्राध्यापक संजयदादा मंडलिक हे उमेदवार जनसामान्यांची नाळ ओळखून जनसामान्यांच्या कायम सुखादुःखामध्ये सहभागी होऊन आणि स्वर्गीय नेते खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी जो इथं शाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळातल्या माणसांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, इथल्या सगळ्या माणसांच्या सुखादुःखाच्या मध्ये सहभागी झालेले आहेत, त्याचा करिश्मा आजही संजय मंडलिक साहेबांना उपयोगात आलेला आहे। त्यामुळे कोणी काही जरी म्हटलं तरी साधारणतः कागल तालुक्यामधून 1 लाख ते 1.25 लाख मताचं लीड खासदार संजय दादा मंडलिक यांना मिळणार आहे आणि तिकडून हातकणंगलेमधून सुद्धा प्रचंड मोठ्या लीडनं धैर्यशील माने साहेब निवडून येणार आहेत। मी आत्ता 7 वाजल्यापासून साधारणतः दक्षिण मतदारसंघ, कोल्हापूर शहर, करवीरचा काही भाग आणि कागलचा साधारणतः कापशीपासून ते इकडं गोरंब्यापर्यंतचा सगळा भाग आज प्रत्येक मतदान केंद्रावर भेटी दिल्या। या मतदान केंद्रावर भेटी दिल्या असता निश्चितपणानं सदाशिवराव मंडलिकांचा चिरंजीव म्हणून खासदार संजयदादा मंडलिक यांच्याबद्दल अत्यंत निष्ठेनं मतदान चालू आहे, ईर्षेनं मतदान चालू आहे, प्रेमानं मतदान चालू आहे आणि यामध्ये कागल तालुका किंग मेकरची भूमिका बजावून खासदार सदाशिवराव मंडलिकाच्या ऋणाईतून मुक्त होण्यासाठी निश्चितपणानं संजयदादा मंडलिक निवडून येतील। या निवडणुकीमध्ये माननीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, संजयदादा मंडलिक, समरजितदादा घाटगे या सगळ्यांनी कागल तालुक्यामध्ये प्रचंड मोठी ताकद उभी करून संजयदादा मंडलिकांचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदी साहेबांना 400 पारचा नारा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही खासदार देण्यासंदर्भातला चंग बांधलेला आहे आणि तो निश्चितपणानं यशस्वी होणार यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। आणि म्हणून या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे का अफवा किंवा जे का फेक बातम्या आल्या त्या सगळ्या चुकीच्या आहेत। जनतेनं या बातमीकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देऊ नये। अजून 6 वाजेपर्यंत मतदान आहे आणि 6 वाजेपर्यंत सर्व घटकातल्या लोकांना बाहेर काढून प्रचंड उत्साहानं मतदान करावं आणि खासदार संजयदादा मंडलिक यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि तो विजय 4 तारखेला आपण अगदी संयमानं आणि प्रेरणेनं आणि अत्यंत नम्रपणे स्वीकारूया एवढी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आणि राहिलेल्या जनतेला मी नम्र विनंती करतो की आपापला मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे बजावून आपण लोकशाही बळकट करावी। धन्यवाद। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच।